तेव्हा माझ्या उत्स्फूर्ततेने मला थाप दिली असं समजून दोन शब्द, कारण तुम्ही आहेत ते पदाधिकारी अधिकारी आहात, त्यांच्यासमोर एक मी गृहिणी आहे, ती मी तुम्हाला काय सांगावं असं म्हणजे योग्यता नसतानाही तुम्ही मला इथं असं म्हणजे बोलवलं. आणि आज हा 8 मार्च हा महिला दिन या निमित्ताने जिजाऊ आणि सावित्री यांना वंदन करून मी दोन शब्द तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करते. प्रथम मी सर्व इथं मान्यवर असतील, माझ्या मैत्रिणी, सखी, मुलगी, सगळ्यांना महिलांना माझ्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि महिला हे आपण पाहतो आता इथं काही लहानपण मुली नसल्यामुळे तर तसं प्रबोधन करणं योग्य नाही की तुम्ही पूर्ण पदाधिकारी असल्यामुळं की महिला ही महिलेनं केलेला सन्मान जो आहे तो जागतिक महिला दिनाचा सार्थक होईल असं मला वाटतं. की महिला दिना दिवशी आपण एका महिलेला दुसऱ्या महिलेला हात देणं आणि तिला उत्स्फूर्तपणे आपण शाबासकीची थाप देणं हेच. आणि आजच आम्ही हे त्याचं प्रचिती पाहते की तुम्ही सगळे अधिकाऱ्यांनी आणि ह्या माझ्या बहीणबाई आहेत त्यांनी विशेष माळी मॅडम त्यांनी विशेष इथं बोलवलं की बाबा आपला हा महिलांचाच कार्यक्रम आहे तर त्या तिथं मध्ये विशेष काही नाही, आपण एक कार्यक्रम घेणार आहोत. तर तसं तुम्ही बोलवलं, हाच महिलांसाठी खूपही महिला दिन साजरा केलेल्याचं श्रेय त्या महिला दिनाला जातं. असंच मी एक छोटासा माझ्याकडे उद्योग आहे आणि मी माझा छंद कवयित्री लिखाण करण्याचं करते. तर मी माझ्या कवितेतून तुम्हाला माझे दोन शब्द सांगते. माझ्या कवितेचं नाव आहे स्त्री शक्ती वज्रशक्ती. जन्म अनमोल आहे तूच निर्मितीचे द्वार, जगी तुझे हे अवतार, नारी जीवनाचे सार. जपे संस्कृती संस्कार नाही अबला सैरंद्री, कार्य कर्तव्य दक्षता दुर्गा चंडिका पुरंद्री. जरा वाहता मायेचा दोन्ही उद्धरत से घरा, विश्व शांती त्याग मूर्ती धन्य झाली वसुंधरा. स्त्रीच आहे वज शक्ती सोड संधीच करते, तंत्र यंत्र सारी सूत्र हाती आकाश धरते. गाथा तिच्याच शौर्याची साक्ष आहे इतिहास, धन्य भारतीय नारी देते प्रेरणा ती खास. धन्य भारतीय नारी